नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, स्पाइसजेटच्या एका प्रवासादरम्यान गोवा ते पुणे या प्रवासादरम्यान एका प्रवाशासोबत एक खळबळजनक घटना घडलेली आहे. आणि काय घटना घडलेली आहे, आपण प्रत्यक्ष ज्यांच्यासोबत घटना घडली ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी एकंदरीत सांगू. तर एकंदरीत काय घटनाक्रम घडला होता सांगा. मी अभिजित भोसले, पुणे. गोव्यावरून पुण्याला मी स्पाइसजेटची फ्लाईट पकडली. फ्लाईटच्या मिड मील सर्विंगच्या वेळेस मी कोकोकोला आणि एक मखनाचं पॅकेट ऑर्डर केलं. कोकोकोलाचे 10 मिनटं मी कन्झम्पशन केल्यानंतर मला गळ्यामध्ये खूप प्रिकिंग सेन्सेशन सुरू झालं, ज्याच्यामुळे मला श्वास घेणं पण अवघड झालं होतं. हळूहळू त्या वेदना खूप वाढले. म्हणून मी माझे बंधू सहकारी महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांना म्हटलो की या कोकोकोला कॅनमध्ये काहीतरी होतं जे मी पिल्याने मला त्रास होते, तर प्लीज ह्याच्यामध्ये काय आहे चेक करा. तो कोकोकोलाचा कॅन त्यांनी खाली केल्यानंतर त्याच्यामध्ये असं एक मेटलचं शार्ड असून इतर बरेचसे शार्ड्स होते. त्यात एक मोठा मेटलचा शार्डही असा होता जो त्याच्यामधून हाताने निघू शकत नव्हता. आता हे सर्व चालू असताना माझ्या वेदना वाढल्यामुळे मला स्पाइसजेट क्रू सांगत होते की एक 15 मिनिटं अजून पेशन्स ठेवा, आपण लँड केल्यानंतर तुमच्यासाठी ॲम्ब्युलन्स अरेंज केली गेली आहे. बरं दादा, एकंदरीत ज्यावेळेस हा घटनाक्रम घडत होता त्यावेळेस तुम्ही बाजूला होतात. बाकीचे जे कॅबिन क्रू होता, तर त्यांचं या एकंदरीत या घटनेवरती काय उत्तर होतं त्यांचं? बरं, यांचा बाजूला राजकुमार अग्रवाल नावाचे आमचे अजून एक मित्र, सहकारी मित्र आहेत, ते बसले होते. त्यांचं या साईडला माझं सीट होता, मी बसलो होतो तिकडे. हे सगळं मी माझं डोळ्याने बघितलेले. आणि त्या जसे यांनी ते कोकचं ते काय टीन घेतलं त्यांनी, यांना अर्धा मिनिटात किंवा त्या टोचल्यासारखं खूप जास्त असं गंभीर नाही त्यांना वाटलं. आणि आमचं लक्ष भोसलेजी यांच्याकडे होता. त्या टाईममध्ये राजकुमार अग्रवालनी त्या कॅनमध्ये काय कोकाकोला कॅनमध्ये, त्यासाठी त्यांनी ते पलटी केलं. पलटी केल्यानंतर आम्हाला त्याचा एक तुकडा सापडला आणि त्यात अजून तुकडे होते, काही खूप मोठे पण होते, ते निघत नव्हता. आणि ते सगळ्या गोष्टी आम्ही त्या एअर होस्टेसला दाखवलं. एअर होस्टेसनी त्या आमच्याकडनं बळजबरीने हिसकून घेतलं. आणि आम्ही परत मागे जेव्हा प्रयत्न केला, त्यांनी एकच उत्तर दिलं की आम्ही ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं. हा एवढा अतिशय गंभीर विषय आणि एवढे जबाबदार कंपनी स्पाइसजेट, त्यांनी हे असं कसं आम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, हा खूप महत्त्वाचा विषय. आणि त्याचा देखील माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे. मी व्हिडिओ शूटिंग पण केलं त्यांचं. त्यांनी सांगितलं, मान्य केलं की आम्ही कचऱ्यात फेकलेलं पहिले तर. बरं, एकंदरीत आता ज्यावेळेस यांचं प्लेन ज्यावेळेस लँड झालं, तर एकंदरीत मग हॉस्पिटलमध्ये काय प्रथम उपचार देण्यात आला? त्या गोष्टीसाठी ते प्रथम उपचारासाठी ते जे तुम्हाला आधी सांगितले, माझ्याबरोबर जे राजकुमार अग्रवाल म्हणून होते, ते गेलं होतं. मी तिकडे थांबून एअरपोर्टला त्यांच्याशी कॅन परत मागायचा प्रयत्न करत होतो मी. बरं, एकंदरीत या जी घटना घडली ह्याच्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेला होतात का, आणि काय उत्तर देण्यात आलं त्यांच्याकडनं? अजूनपर्यंत काही असं ठोस काही झालं नाहीये. पण एखादा छोटा दुकानदार, एखादा छोटा हॉटेलवाल्याच्या प्रिमाइसमध्ये जरी घटना घडली असती तर आतापर्यंत कदाचित त्याला कुलूप तर 100% लागलं असतं. पण हे एवढी मोठी कंपनी, यांच्यावर अशी वेगळं का असं वागणूक चाललंय, याच्यामध्ये काय षडयंत्र आहे नेमका, त्याची खरं तपास करणं गरजेचं आहे. आणि जे आहे ते त्यांनी ओपन ट्रान्सपरन्सीमध्ये तपास करून जाहीर करावं, त्यात काय होता, किती मात्रे होते आणि ते झालं कसं काय. दादा, एकंदरीत कोकोकोला झाली, स्पाइसजेट झाली, या मोठ्या कंपन्या आहेत, मात्र आता यावरती काहीतरी तगादा लावला पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का? आता मी विक्रम चव्हाण, मी अभिजित भोसले यांचा मित्र आहे. त्यांना ह्या गोष्टीमध्ये मी पूर्ण समर्थन आणि सपोर्ट करतो. कोकोकोला आणि स्पाइसजेटनी ह्या जो गैरजबाबदारपणा जो केलेला आहे, ह्याच्यामध्ये स्पाइसजेटनी तो कॅन लपवलेला आहे. स्पाइसजेट कोकोकोलावरती ब्लेम टाकते की कोकोकोलानी ते मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. कोकोकोलाला ज्या वेळेला ह्या लोकांनी अप्रोच केलं, त्यावेळेला कोकोकोला म्हणतंय की हा कॅन आम्हाला स्पाइसजेटकडनं तुम्ही आणून द्या. स्पाइसजेट तो कॅन जर लपवते तर तो कॅन आणणार कुठे? हे दोन्ही मोठ्या कंपनीज एकामेकांच्या बरोबर खेळीमध्ये आहेत असं आम्हाला स्पष्ट याच्यामध्ये म्हणायचं आहे. आणि ह्या दोघंही कंपनीजनी हा क्रुशियल पीस ऑफ एव्हिडन्स लपवलेला आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न, ही घटना कोणत्या दिवशी घडली आणि आता तुमची यापुढे मागणी काय आहे, आणि तुम्ही काय रितसर याची तक्रार त्यांच्यावर केली का? 8 सप्टेंबर 2025 रोजी ही घटना घडली. आणि अजून पण मला बरं नाही, ॲक्च्युली खरं तर त्रास होतच आहे. मी एक भीमपुत्र, आज अशी लढाई करत असताना माझ्याबरोबर कोण उभं नाही ह्याचा मला खूप मोठा खंत आहे. मी आज पण हीच मागणी करेल, हे विदेशी कंपन्या ज्या भारतीय जनतेबरोबर आयुष्याचा खेळ खेळत आहे, यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून बंदी आणावी, ही माझी मागणी आहे. जी बॅच रिकॉल केली पाहिजे कोकोकोलानी, ती त्यांनी त्वरित रिकॉल करावी.
हे माझं आता मागणी आहे. आणि तुम्ही यांच्याशी काही पत्रव्यवहार केला होता का? मी पत्रव्यवहार सगळ्यांबरोबर केलेला आहे. आज 12 दिवस उलटूनही मला कोणाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीये. सरकारने याच्यावर गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे आणि याच्यात काय ते पुढे त्यांनी जांच करून त्याचा निष्पक्ष जे काय असेल ते त्यांनी जनतेसमोर आणायला पाहिजे. जर ते जमले नाही तर आम्ही काही दिवसात रस्त्यावर पण उतरू आणि त्या कंपनीला, एअरलाईन्सला धडा शिकवायशिवाय राहणार नाही आणि योग्य आम्हीच कार्यवाही करू. मग एकंदरीत जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आपला जो पूर्ण घटनाक्रम आहे त्यांनी सांगितलेला आहे आणि कशा प्रकारे जे कॅबिन क्रू आहेत तर त्यांनी सुद्धा यांच्यासोबत कशा प्रकारे वागणूक दिलेली आणि याचे सुद्धा आपल्याला व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीवरती आणि स्पाइसजेट या दोन्ही कंपनीवरती एकंदरीत कठोर शासन व्हावं असं देखील यांनी यावेळी मागणी केलेली आहे. आणि ही जर मागणी जर आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू असं देखील यावेळी सांगण्यात आलं. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.